विठाला विठाला भजन करा, टाळी वाजवा, मायबापा हो. विठ्ठल 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 विठ्ठल. आनंदाची दिवाळी आपल्या घरी आली, वाजवा टाळे. हा, हा, हा. जगावं कसं गीता शिकवते, मरावं कसं भागवत शिकवतं. अर्जुनाला जगावं कसं गीतेनं गीता सुगीता कर्तव्या किमन्नय शास्त्र विस्तरे या स्वयं पद्मनाभस्य मुखपद्माद्विनिश्रिता. बरं, आणि राजा परीक्षितीला मरावं कसं हे भागवतानं शिकवलं. हा बरहा पीडम नटवर वपू कर्णयौ कर्णिकारम बिभ्रतवासम गणकपिशं वैजयन्तीं यमालां किरंध्राण वेणुरधरजुदयो पूरयन् गोपवृन्दैः बृंदारण्यम स्वपदरमणम प्राविशद गीतकीर्ती. कारण उबगलो आहे वेगळा राहून. आमचे सच्चिदानंद सद्गुरू स्वामी शुकदास माऊली वर्णन करतात, अरे ज्ञानोबरायाची ज्ञानेश्वरी माझ्या जगतवंदनीय तुकोबरायांचा गाथा ज्याच्यामध्ये आहे तसा हा अनुभूती नावाचा ग्रंथ. त्यामध्ये वर्णन आहे, उबगलो आहे वेगळा राहून स्वरूपी घेऊन जाईत्वरे. किती काळ राहू देहाच्या सीमेत आता बंधनात राहावेना. कशी आणि केव्हा आली जीवदशा हेची जगदिशा समजेना. शुकदास म्हणे एकत्व पूर्वीचे म्हणून आमुचे ऐक देवा. म्हणून गीता आणि भागवत विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठ्ठल विठ्ठल. म्हणून लक्षात ठेवा, या दिवाळीच्या दिवशी मग नरक चतुर्दशीची तुम्ही ती आंघोळ केली असेल, अर्घ्य स्नान केलं असेल, अंगाला उठणं लावलं असेल, दिव्यांची आरास केली असेल, माय बापा हो लक्षात ठेवा. पण आपल्या आतमध्ये असलेली घाण बाहेर गेली का नाही याचा विचार कधी केला काय? मागणे एकच देवा तुझ्यापाशी मलिन मनाची शुद्ध करी. सुखदुःखे माझी मीच भोगण्यास समर्थ म्हणास करी देवा. आपल्या आतमधलं मलिनत्व दूर करण्याकरिता सेवेत विलीन व्हावे माझे मन. अहंकार हिन नष्ट व्हावा नित्य शुद्ध ठेवी माझे तन मन. कराया अर्पण तुझ लागी शुकदास म्हणे तुझही फिकीर. न करी विचार तो मी देवा. विठाला 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 मलिनत्व एकदा गेलं की तिथे खरी दिवाळी आहे, तिथं खरा आनंद आहे, तिथं खऱ्या अर्थानं आपल्या जीवनाची इति कर्तव्यता आहे. अहो नाहीतर त्या कुरुक्षेत्रावर अर्जुनानं ज्या वेळेला समोर पाहिलं, पहिल्यांदा तो ऑर्डर दिली त्यानं भगवंताला. जीव आहे ना, याच्यामध्ये जरा थोडी छाती फुगली की जरा तो देवावर सुद्धा देवाला सुद्धा म्हणतो मग मेराही सुनना पडेगा. म्हणून अर्जुनानं सांगितलं, हा माझा रथ चालवतोय ना हा. अर्जुनानं ऑर्डर दिली, शेन यवृभयोर मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम यावदैतान निरीक्षेहम योद्धुकामान अवस्थितान. भगवंत म्हणाले असं आहे का? जीवाचं लक्षण आहे बरं का ऑर्डर देणं. देव म्हणाले असं आहे का? मला ड्रायव्हर समजायला लागला का काय? आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ज्याचा ड्रायव्हर हुशार त्याच्या गाडीचा ऍक्सिडेंट होत नाही. नाही तर हे 5च होते पठ्ठे आणि ते कौरव 100 होते. अहो साध्या माणसाला सुद्धा सांगता येईल कोण हरणार. हे पांडवच हरणार होते, पण ड्रायव्हर लय भारी होता. रथावर वर आहे, ज्याच्या रथावर बसलाय तो वानरू, तो प्रत्यक्ष मूर्तिमंत शंकरू. आणि मी तुम्हाला सांगतो, ज्याचा गाडीचा ड्रायव्हर हुशार ऍक्सिडेंट होणार नाही. आता एका महाराजाच्या गाडीच्या ड्रायव्हरचं आणि महाराजाचं गावाच्या शिवावर भांडण झालं. कीर्तन करणं एवढं सोपं आहे का? ड्रायव्हर म्हटला महाराज गाडी चालवणं एवढी सोपी आहे का? आणि त्या दिवशी त्याने एकमेकाचे पार्ट बदलले. त्या ड्रायव्हरनं ऐकू 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 आपलं साधं सुद्धा त्याला थोडं थोडं कीर्तन जमत होतं. महाराज म्हणले मी गाडी चालवतो, तो ड्रायव्हर म्हणला मी कीर्तन करतो, त्यात काय मोठं आहे. आणि मग ड्रायव्हरनं महाराजाचा डर्यस घातला. आणि महाराज ड्रायव्हर म्हणून गाडीवर बसले आणि महाराज मनातल्या मनात म्हणत होते, हे लय कीर्तन करतो म्हणतं का, याचं सगळं होकायला पाहिजे.
पण ते आपल्यासारखे जाणते हरिभक्त होते. टाळकरी, वारकरी, माळकरी ते कीर्तन पडू देत नाहीत, ओरिजिनल असतात. हा, तुमच्यासारखे बघा किती आनंद आहे. अहो ड्रायव्हर कीर्तनाला उभा राहिला, कसं तरी त्यानं कीर्तनाचं जमवलं, टाळकऱ्यांनी मस्त मजा आणली. पण समोर जरा 2-4 हुशार लोक होते. त्यातल्या काही जणांच्या लक्षात आलं कार्यक्रम थोडासा बिघड गया. हा, त्यातलं एक म्हातारं जरा जाणतं मोठ्या गांधावालं, मोठ्या माळीवालं त्या ड्रायव्हर रूपी महाराजाजवळ आलं. हा, म्हणजे जो ड्रायव्हर होता महाराज झालेला त्याच्याजवळ आलं आणि त्यानं बारीक तोंड केलं आणि सांगितलं, हे बघा आमची तुमच्या कीर्तनामध्ये एक शंका आहे. एक शंका आहे म्हटल्यावर याचे तर 7 5 गेले, पण हे जरा ताकदवार होतं, कॉन्फिडन्स त्यानं जाऊ द्यायला नाही. त्यानं सांगितलं, शंका आहे विचारा. आणि एवढा अवघड प्रश्न विचारला समोरच्या त्या बहुश्रुत श्रोत्यानं. याला काहीच येत नव्हतं, पण कॉन्फिडन्स यानं लूज नाही केला. यानं सांगितलं, रे इतका साधा प्रश्न मला विचारता, या प्रश्नाचं उत्तर माझ्या गाडीचा ड्रायव्हर देईल. अहो तो ओरिजिनल महाराज होता. लोक म्हणले विचारून तरी बो ड्रायव्हर जर बाबाचा जवळ गेला. त्याला वाटलं याचं हुकलं. अहो त्या ड्रायव्हरनं इतकं सुंदर उत्तर दिलं तर अख्ख्या गावानं डोकं लावलं. ज्या महाराजाच्या गाडीचा ड्रायव्हर इतका हुशार, तो महाराज किती हुशार. विठ्ठल तसा ड्रायव्हर आहे माझा विटेवरचा मालक. ऑर्डर दिली अर्जुनानं, दोन्ही रथाच्या दोन्ही सैन्याच्या मध्यभागी रथ घ्या. भगवंतानं रथ नेला दोन्ही सैन्याच्या मध्ये, पण तो दुर्योधनाच्या पुढे नाही उभा केला, दुःशासनाच्या पुढे उभा नाही केला. कारण जर त्याच्या पुढे उभं जर केलं असतं तर कॅसेट उलटी फिरली असती. याला पांचाळी, कौरवे पांचाळी, सभे माझी गांजली सगळं त्याला आठवलं असतं आणि लगेच धनुष्यातून बाण काढून युद्धाला सुरुवात झाली असती. पण माझ्या भगवंतानं अर्जुनाचा जरा गिर नीट होण्याकरता रथ नेला, पण पुढे द्रोणाचार्याच्या उभा गेला आणि मग त्यानं खाली वाकून विव्हळतेनं भगवंताच्या पुढे हात जोडले. देवा शिष्यस्तेहम शाधिमाम त्वाम प्रपन्नम. ए देवा, अरे आचार्यान मातुलान भ्रांतुरन पुत्रान पौत्रान सखींस्तदा श्वशुरान सुहृदश्चैव शेनयोर भयोर. यांना मारू कसं. हा पार्थो द्रोणाचा गेला जेने धनुर्वेद. माझ्या भगवंतानं जसं रिव झालं तसं पुन्हा त्याचा गेर टाकला आणि त्याला असा उपदेश केला. नत्वहम नैनम छन्नन्ति शस्त्राणि ननम दहति पावकन चैनम क्लेदय. अरे क्लैब्यम मास्मकम पार्थ नैतत्वयुपपद्यते क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्तो तिष्ठ परंतप. ऐका बरं दिवाळी ध्यानात घ्या. माझ्या भगवंतानं असं सांगितलं जीवन जगावं कसं अर्जुनाला. आणि म्हणून भगवंत होते म्हणून यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर तत्र श्रीर्विजयोर भूतिर ध्रुवा नेतिर्मतिर मम. म्हणून गीता, गीतेचं तर लय मोठं आहे. या गीता शास्त्राची थोरी माऊली वर्णन करतात ज्ञानेश्वरीमध्ये. स्वये शंभ विवरी जेत भवानी प्रश्न करी चमत्कारवणी ते त हरुमणे जेविने निजे देवी जैसे कास. अरे माणसं चांगले पाहिजे बाबा. तुम्हाला कुठलंही कार्य जर करायचं असेल तर तुमच्यामध्ये नित्य नूतनत्व व्हावं. हे नित्य नूतन देखी जे गीता तत्व. हा वेदार्थ सागरू जे या नेत्रिता सागरू तो सोये सर्वेश्वर अनुवादला. आणि म्हणून कसं जगावं याकरिता एक आदर्श राजा आहे. मी ज्या माझ्या छातीवर आहे या महाराष्ट्राचा जाणता राजा. रायगडावर शिवरायांचा राजाभिषेक झाला. माणसं या राजानं कमवले, गीता या राजानं खरी जगले. म्हणून हा जो भगवा आहे ना माझ्या अंगावर, भगवा कशासाठी. आया बहिणीचं रक्षण करण्या. दिवाळी ऐका बरं का, मोठ्या आनंदानं साजरी करायची दिवाळी तुम्हाला. आया बहिणीचं रक्षण करण्या अनुरैतेच ह्या राज. हाती तलवार भगवा झेंडा घोड्यावर शुभा राज. अरे स्त्री अत्याचार करील दूर एकच जिद्द बुरी. स्त्री अत्याचार करील दूर एकच जिद्द बुरी. माझा राजा ग शोभा राजा ग
माझा राजा ग शिवबा राजा ग बसलय घोड्यावरी माझा राजा ग बसलय घोड्यावरी हे माझा राजा ग शिवबा राजा ग बसलाय घोड्यावरी माझा राजा ग शिवबा राजा ग बसलाय घोड्यावरी दिल वचन मा साहेब वचन पूर्ण करी दिल वचन मा साहेबा वचन पूर्ण करी माझा राजा ग शोभा राजा ग बसलय घोड्यावरी माझा राजा शिवबा राजा ग बसलय घोड्यावरी खरी दिवाळी कोणती लक्षात ठेवा माय बापा हो 18 पगड जाती 16 सारा समाज मराठ मोळा जाती भेद करू नका माणसा माणसामध्ये भेद करू नका एकाच देवाची लेकरे आपण म्हणून आहोत भाऊ भाऊ 18 पगड जाती जोळा सारा समाज मराठ मोळा स्वराज्यावर ठेवून डोळा भगव्यावर ठेवून डोळा एका जागी केलाय गोळा प्रथम पहिलं शिर नमवलं जिजाऊ चरणावरी प्रथम पहिलं शिर नमवलं जिजाऊ चरणावरी माझा राजा ग शोभा राजा ग बसलय ग माझा राजा माझा शिवबा बसलाय घोड्यावरी माझा राजा शिवबा राजा माया बहिणीचं रक्षण करणारा महाराष्ट्राचा जाणता राजा हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा आहे असं म्हणणारा राजा मासाहेबा दिलं वचन ती वचन पुरती गेली मासाहेबा दिलं वचन ती वचन पुरती गेली शिवरायांच्या जन्माने ही पावन धरती झाली शिवरायांच्या जन्माने ही पावन धरती झाली शोभावाणी दाखवा कोणी राजा या भुवरी वा शोभावाणी दाखवा कोणी राजा या भुवरी माझा राजा ग शोभा राजा ग बसलाय घोड्यावरी माझा राजा शिवबा राजा जय शिवराय बसलाय घोड्यावरी माझा राजा ग बसलाय घोड्यावरी माझा राजा कोण आहे माझा राजा खरी दिवाळी काय रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला आपण मोठ्या प्रेमानं आनंदानं दिवाळी साजरी करतोय रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला दलितांनी दलितांचा नेता महाडी घोषित केला असे नरमणी वीर जन्मले दोन्ही वीर 72 असे नरमणी वीर जन्मले दोन्ही वीर 72 एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर एक त्या रायगडावर एक चौदार ऐका भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या देशाला भारतीय संविधान देणारा खऱ्या अर्थानं आपल्या हृदयाचा ठाव घेणारा नेता शिवरायांच्या हातामध्ये तलवार भवानी होती शिवराय ही खऱ्या अर्थानं दिवाळी शिवरायांच्या हातामध्ये तलवार भवानी होती त्याच भवानी परी भीमाच्या हाती लेखणी होती अरे निनादले दोघांच्या नावे भारत भूचे डोंगर निनादले दोघांच्या नावे भारत भूचे डोंगर एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर एक त्या रायगडावर
एक चवदार तळ्यावर एक त्या रायगडावर. ही खरी दिवाळी आहे माय बापा हो. आपल्या मुलाबाळांना सांगा, शिवरायांनी रयतेचा जो न्याय निवाडा केला, तोच निवाडा भीमरायाच्या घटनेमध्ये आला. दुष्ट रूढी आणि परंपरांना दोन्ही मारती ठोकर, दुष्ट रूढी आणि परंपरांना दोन्ही मारती ठोकर. एक त्या रायगडावर एक चवदार तळ्या, एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर एक त्या रायगडावर एक चवदार. विठाला 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 विठाला. म्हणून गीता जीवन जगण्याचा मंत्र. या स्वयं पद्मनाभस्य मुखपद्माध्वनिश्रुता. आणि म्हणून गीतेनं माणसं कशी ओळखायची आणि कशी जोडायची शिकवलं बरं. हा, गीता भागवत ही खरी दिवाळी आहे. म्हणून तुम्ही आपले माणसं पारखा. आपल्या मुलांना आता ह्या सगळ्या दिवाळीच्या संपूर्ण दिवसामध्ये दिवे लावल्यानंतर दोन्ही हात जोडून मोठ्या प्रेमानं प्रार्थना म्हणायला शिकवा. खरी ही प्रार्थना आहे. महालक्ष्मी माता पद्मानने पद्मविद्मपत्रे पद्मप्रिय पद्मदलायताक्षी विश्वप्रिये विष्णुमनोनुकूले त्वत्पाद पद्ममयी सन्निधस्व. म्हणून दीपदान आहे. यमाला यमदीपदान आहे. आवेळी मृत्यू येऊ नये, अकाल मृत्यू येऊ नये. त्या हेमराजाच्या मुलाचा 16व्या वर्षानंतर लग्न झाल्यानंतर 4थ्या दिवशी मृत्यू होता. यमाचे दूत आले, सर्परूपानं यमराज आले. पण ती पोरगी एवढी हुशार होती, तिनं हे दिवे लावले, ह्या पणत्या लावल्या, सगळीकडे लखलखाट गेला आणि त्यानं डोळे दिपून यमराज परत गेले. लक्षात ठेवा, ही ताकद आहे. विठ्ठल विठ्ठल विठाला विठाला विठाला. हंसराजाच्या मुलाचं रक्षण केलं. अशी ही दिवाळी आहे. म्हणून आपण म्हणतो ना, दिन दिवाळी गाई म्हशी ववाळी, गाई म्हशी कोणाच्या लक्ष्मण कोणाचा, माय बापाचा, माय बा लय मोठं आहे ते. हा, आपल्या मुलांना त्या ठिकाणी बसून धनमाग्निर्धनम वायू धनम सूर्यो धनम वसु धनमिंद्रो बृहस्पतिर्वरुणम धनमस्विना वैनदेयं सोमं बिव सोमं बिर्दपुत्रः सोमं धनस्य सोमिनो मह्यं ददातु सोमिन न क्रोधो न च मात्सर्यं न लोभो न शुभामति भवन्ति कृतपुण्यानां भक्त्या श्रीसूक्तं जपिनां सरसिजनिलये सरोजहस्ते धवलतमांशुकगन्धमाल्यशोभे भगवती हरिवल्लभे मनोज्ञे त्रिभुवनपति करिप्रसीदमय्य विष्णुपत्नीं क्षमां देवीं माधवीं माधवप्रियां लक्ष्मीं प्रियसंभूमिं नमामि अजितवल्लभां. ॐ महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्न्यै च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् तन्नो. ही खरी दिवाळी. विठ्ठल विठ्ठल म्हणून गीता भागवत. म्हणून ही गीता, ही गीता. आणि गीता म्हणजे साधं सुद्धा नाही. तुम्ही गीता 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 म्हणती नाही पुनरावृत्ती तया नरा. गीता 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 गीता. स्वामी विवेकानंद भगवंताचे सद्गुरुनाथ रामकृष्ण परमहंस म्हणायचे, नुसतं गीता 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 गी त्यागी त्यागी त्यागी. नुसतं म्हटलं तरी त्यागी होतो. एवढी ताकद गीतेमध्ये. गीता आपल्याला अंतःकरण दिवाळी शिकवते. दिवाळी बरं का, हा लय अवघड नाही. गीता दिवाळी. अहो, स्वामी विवेकानंदांनी पहिला जर ग्रंथ कोणता नेलाय? भगवद्गीता. दुसरा शिवमहिम्न स्तोत्र. आणि तिसरं पाणिनीय नावाच्या ऋषींनी लिहिलेला व्याकरण ग्रंथ लघु सिद्धांत कौमुदी. नत्वां सरस्वतीं देवीं शुद्धां गण्यां करोम्यहं पाणिनीय प्रवेशाय लघु सिद्धांत कौमुदी. आणि त्याच्यामध्ये ते डमरूतून निघालेले 14 आवाज आहेत बरं. ऐवन डोलरुक एवं ऐ औ छाय वरटलान एमंगणानम झबाय गडादाश जबा गडादाश खपा चटा चटा तौ कपै शशसर हल हल इति माहेश्वराणि सूत्राणि अनादि संज्ञार्थानि येषाम् अन्त्या इतः हकारादिषु अकार उच्चारणार्थ लणमध्ये तो. ही दिवाळी आहे बरं. ही ज्ञानाची दिवाळी. जरा ऐका बरं. आणि जरा काळजीपूर्वक लक्ष द्या. म्हणून भगवान भोलेनाथ शिवशंभूनं पार्वती मातेला सांगितले, पार्वते
हा, तुला ऐश्वर्याची आणि आनंदाची दिवाळी हे गीता तत्व काय माहीत आहे का? ऐक. आणि म्हणून माझ्या भगवान भोलेनाथांनी तो दिव्य मंत्र दिला. तो मंत्र शुकमुनीनं ऐकला. तो मंत्र माशाच्या पोटामध्ये असलेल्या एका गर्भानं ऐकला. तो आदिनाथाचा मंत्र आहे बाबा. आणि तिथूनच तर हे सगळं आहे. काल धनत्रयोदशी झाली. आजचा जो दिवस आहे, आज हे मंत्र तुम्ही ऐकले पाहिजे. आणि काळजीपूर्वक आपल्या लेकरांना दिवे लावल्यानंतर हे मंत्र कानावर पडू द्या. शिववाच शृणदेवी प्रभक्षामि कुंजिका स्तोत्रमुत्तमं येन मंत्र प्रभावेण चंडीजाप शुभो भवेत्. न कवचम नारगला स्तोत्रम न कीलकम न रहस्यकम न सूक्तम नापि ध्यानं जनन्यासो न च वार्जनम. कुंजिका पाठमात्रेण दुर्गा पाठफलं लभेत. अतिगुह्यतरं देवी देवानामपि दुर्लभं. गोपनीयं प्रयत्नेन स्वयंनिरिव पार्वती. मारणं मोहनं वश्यं संमनोच्चाटनादिकं. पाठमात्रेण संसिद्ध्यत कुंजिका स्तोत्रमुत्तमं. अथ मंत्र. हात जोडून काळजीपूर्वक हा मंत्र ऐका आणि म्हणा. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चय. ओम ग्लोम हुम क्लीं जुम सह ज्वालय ज्वालय ज्वलज्वल प्रज्वल प्रज्वल. ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चय ज्वलम हम समलम चंपट स्वाहा. दिवाळीच्या दिवशी ऐकायचं बरं का. काल धनत्रयोदशी झाली ना. आज हे तुम्ही मंत्र म्हणायचे. इथून पुढे पार दिवाळी पाडवा सगळे दिवाळी संपेपर्यंत हे म्हणा. नमस्ते रुद्ररूपिण्यै नमस्ते मधुमर्दिनी नमः कैटभहारिण्य नमस्ते महिषार्दिनी नमस्ते शुंभहंत्रे जनशुंभासुरघातिनी. जागृतमि महादेवी जपं सिद्धं कुरुष्व मे. ऐंकार्यं सृष्टिरूपाय ह्रींकार्यं प्रतिपालिका. क्लींकार्यं कामरूपिण्यै बीजरूपे नमस्तुते. चामुंडा चंडघाती चयैकारी वरदायिनी. विच्चैचा भेदा नित्यं नमस्ते मंत्ररूपिणी. धाम निम धम दुर्जटे पत्नी वा मिम्मुं भाग्यदीश्वरी. क्राम क्रीं क्रूं कालिकां देवीं शां शं शुं मे शुभं गुरु. हुम हुम हुंकार रूपिणी जम यम 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 वनाधिनी. भ्रां भ्रीं भ्रूं भैरवी भद्रे भवान्यै ते नमो नमः. अं कं चं टं तं पं यं शं बिं दुं ऐं बिं. धिजाग्रम धिजाग्रम त्रोटय त्रोटय दीप्तं गुरु गुरु स्वाहा. पांपिं पुं पार्वतीं परुणां खाङ्किं गुं गेजरीं ददा. सांसं सं सप्तशतीं दिव्यां मन्त्रसिद्धिं कुरुष्व मे. इदं तु कुंजिका स्तोत्रं मन्त्रजागर्ति हेतवे. अभक्तेनैव दातव्यं गोपितं रक्ष पार्वती. यस्तु कुंजिकयां देवीं हीनां सप्तशतीं पठेत् न तस्य जायते सिद्धिररण्ये रोदनं यथा. इति श्री रुद्रयामले गौरीतंत्रे शिवपार्वती संवादे कुंजिका स्तोत्रम संपूर्णम. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. दिवे लागले की असे हात जोडायचे आणि हा मंत्र म्हणायचा. विठ्ठल 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 विठ्ठल. आता हे सगळं मी शुद्ध सांगितलंय बरं का. आपण जेवढी दिवाळी साजरी कराल हे सगळे मंत्र आपल्या कानावर पडले पाहिजे. त्याला म्हणायचं गीता भागवत करीती श्रवण. हे सगळ्या शास्त्राचं सर्वांचं सार आहे. आणि अखंड चिंतन माझ्या विठोबाचे. विठोबा का विचा केला टोबा तया नामते विठोबा. विषमता दूर करून सर्वांचं एकत्व करणारा माझा हा विटेवरचा मालक पांडुरंग परमात्मा. जो सर्व संतांच्या गोरगरिबांच्या भक्तांच्या हाकेला धावून येतो. सर्वांचं कल्याण करतो. अखंड चिंतन त्याचं करा. म्हणून तुकोबाराय म्हणाले तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. परी माझ्या दैवा पार नाही. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाट्य देवा. विठाला विठाला आणि म्हणून दिवाळी ती ज्या दिवाळीमध्ये तुम्हाला माणसं जोडता आली पाहिजे. जोडता आलं पाहिजे बरं का. हा जोडणं तोडणं ह्या दोन गोष्टी चांगल्या माहिती आहेत तुम्हाला. ऐका बरं दिवाळी ऐकणाऱ्यांनो. हा जोडणं बरं याचं उदाहरण आपल्या जवळ आहे. जे समाजाला जोडायचं काम करतात ते सज्जन. जे तोडायचं काम करतात ते दुर्जन. ऐका बरं. हा दुर्जन. म्हणून तोडणारे जे आहेत ते पडतात. जोडणारे चिरंजीव आहेत. याचं उदाहरण आपल्या जवळ दातनजीभ. बासुंदी येऊ द्या चपाती येऊ द्या भजे येऊ द्या वडापाव येऊ द्या काही येऊ द्या दनादन 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 कटाकट तोडण्यावर 32 जण दात. आणि याईनं तोडलेलं लोळा गोळा करून आत ढकलण्याचं काम करणारी एकच माय. तिचं नाव जीभ. तोडायचं काम करणारे 32 जण तोडतात म्हणून पडतात. का कोणी असं ऐकलं का हो इनेगरी बोवा
अहो आमचं म्हातारा सकाळी तोंड धुता धुता त्याची जीभच पडली बाथरूम मध्ये सापडच न, असं कोणी म्हटलं का? हा कसे हसता पहा ना गोड गोड, हा टीव्हीच्या पुढे बसून, वा रे वा. कोणी म्हटलं का जीभ हरपली? अहो दात पडतात, जीभ पडत नाही. आणि म्हणून जेव्हा कली सुटला ना, कलीनं एवढंच सांगितलं, ज्याचा दुहेरी व्यवस्था आहे आपल्या शरीरात, पण एकेरी व्यवस्थेवर इंद्रियांवर ताबा, त्याला मी काय करणार नाही. आणि आपल्या शरीरात एकेरी इंद्रिय दोनच आहेत, एक आहे रसना, दुसरी आहे वासना. या दोन गोष्टी ज्यानं जिंकल्या, तुका म्हणे देव झाला विठ्ठल विठ्ठल. म्हणून सर्व नारी मज आईच्या समान नम्र होते मन पायापासी, लेकरू माने ना आईचा विटाळ जिकरी सांभाळ अंतर्बाह्य. मातृभावाने मातृप्रेमामुळे वाटते मोकळे निर्विकार. शुकदास म्हणे नाही शुद्ध मन, भीतीने पळून जाल कोठे. आमचे सच्चिदानंद सद्गुरू स्वामी शुकदास माऊली यांनी करोडोच्या वर रुग्णांना व्याधीमुक्त केलं. पेशंट तपासले, समोर आला की माणूस ओळखायचे. ते धन्वंतरीची कृपा होती त्यांच्यावर, स्वामी शुकदास माऊलींवर. आणि त्यांनी नंदनवन उभं केलं, सर्वांचं कल्याण केलं. ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नाथबाबा, नामदेवराय, वारकरी संतांचा आदर्श सर्वांना दिला. ही खरी दिवाळी आहे. विठ्ठल विठ्ठल. टाळे टाळे टाळे. म्हणून ह्या जोडणाऱ्या सज्जनाला तकलीफ आहे बरं का. जरी ते 32 जण पडत असले अंकुश महाराज, पण ही जी जीभ आहे ना, आतली जीभ, ही 2 लॉक मध्ये आहे. बाहेर व्हटाचं एक लॉक, आत दाताचं एक लॉक. मग हे तोडता तोडता कधी कधी 32 जण तिच्यावर धमकी टाकतात. अरे बासुंदी पुरी गुलाबजामू आम्ही कटाकट तोडतो. एखाद्या वेळेस जर का तू आमच्या सपाटात आली तर तू आम्ही तुकडाच पाडू. दात म्हणते जिबीला, तुम्ही डोके चालवा आता. हा पण ती म्हणते, हे काय म्हणतात, दंत कहे जीभन गो हम 32 तो अकेली माय. अगर एक बार हमारे चपेट में आ जाए तो तेरी फिर्याद कौन सी कोर्ट में चली जाए. अरे बापू, आमच्या तडाख्यात आल्यावर कोणत्या कोर्टात जाशील. पण ती म्हणते, ए बाबा हो, तुम्ही 32 आहेत, मी एकटीच आहे. जीभ कहे दंदन गो तुम 32 में अकेली माय, लेकिन एक बार टेढ़ी चलू तो पूरी 32 ही बाहर निकला जाए. बरं का. अहो गुन्हेगाराला शिक्षा जर न्याय असेल, शिव्या देण्याचा गुन्हा कोण करतंय, दात का जीभ? जीभ. पण पुढचं म्हणतात दातच पाडीन. अहो दातानं केलं काय? जीभाई सी बाबरी चढ़ गई सर्ग पताल, आप तो अंदर बैठी है जूते खाए कपाल. म्हणून लक्षात ठेवा, माणसं जोडायचं शिका. छत्रपती शिवाजी राजांच्या सैन्यामध्ये त्यांनी माणसं कसे जोडले तुम्हाला सांगतो. खरी दिवाळी. महाराजांनी माणसं जोडले, माझ्या शिवप्रभूंनी माणसं जोडले. पण कसे? ह्या पेपरला जाहिराती नाही दिल्या, वॉन्टेड, वॉक इन इंटरव्ह्यू. आम्हाला स्वराज्य निर्माण करायचं आहे, आम्हाला आता माणसं पाहिजे. छाती नसलेली, डोकं उलट सुलट फिरवणारी, बंदूक हातात दिली तर नळी आपल्याकडे करणारी, दस्ता पुढं करणारी, तलवार त्याच्या हातात देणारी, अशा जाहिराती नाही दिल्या. हो, माझ्या राजानं माणसं शोधली. ही खरी दिवाळी आहे स्वराज्याची. माणसं शोधली. अहो ज्या ठिकाणी कुस्त्यांचा फड असेल, पहिलवान भला रे भला, जिथं अशी हलगी वाजत असेल, अंगावर काटा येत असेल, माझा महाराष्ट्राचा जाणता राजा माझे शिवप्रभू तिथं जायचे. एका ठिकाणी गेले, एक पठ्ठ्या अशी काठी फिरवत होता, गरगर 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 गरगर. अरे बापरे, त्याचा फक्त हात फिरताना दिसत होता, काठी दिसत नव्हती. त्यानं काठी फिरवणं थांबवली, काठी हाती उभी धरली, कानापर्यंत काठी होती. माझे महाराज त्याच्याजवळ गेले आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि त्यानं सांगितलं, नाव काय? ते पोरगबिले खतरनाक होतं. ते म्हणे, माझं नाव शिवा. विचारणारे शिवाजी महाराजच होते. ते म्हटलं, माझं नाव शिवा. महाराजांनी विचारलं, माझ्या सैन्यात येशील? तुम्ही कोण? त्यावेळेला महाराजांनी सांगितलं, हे राज्य व्हावे
ही श्रींची इच्छा आहे असं म्हणणारा शिवाजी राजा तो मीच राज राज असं म्हणून खाली वाकला आणि मुजराच केला. मुजरा अशालाच करायचा बरं. ए दिवाळी ऐकल्यानं मुजरा कोणालाही नाही करायचा. महाराजांना मुजरा केला आणि महाराजांनी सांगितलं माझ्या सैन्यात येतोस. आला. काय माणूस जोडला हो. हा अरे माझा मरायला नंबर कधी लागल हे शिवाजी राजाच्या सैन्यातल्या सैनिकांना आपल्या जीवनाचं सार्थक वाटायचं. माझा नंबर मरायला. आणि ती वेळ आली. हा शिवागाशीत रांगडागिडी हा एक तर इतका पठ्ठ्या होता. हा उत्सापुरा धिप्पाड. महाराजांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि विचारलं करतोस काय. तो म्हणला काय नाही खातो पितो झोपतो. खातो पितो झोपतो. माझ्या सैन्यात येशील काय करावं. काय नाही खायचं प्यायचं झोपायचं आणि कोणी स्वराज्याच्या आणि या भगव्याच्या आड आलं उभाच कापायचं एवढं करायचं. त्याचं नाव संभाजी कावजी कोंढाळकर. अहो त्यांना अफजलल्या उभाच शिरला. बजाव 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 अस्तनीतून बिछवा काढिला बिछवा काढिला. दात खाऊन कोथळ्यात मारिला. वाघनख होती जोडीला. खानाचा कोथळा फाडीला कोथळा फाडीला जिराज कोथळा फाडीला जिराज कोथळा फाडीला जिरजे फाडीला जिरजे. गडावर घेतलं गडाला घेतलं गडाला घेतलं गडाला जिंकी गडाला जिंकी गडाला वार्ता बेजापूरला. पैजेचा विडा मांडलेला कोणी पकडून आण शिवाजीला. कोण जातो शिवा धरण्याला. कर 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 आवाज आला कोपऱ्यातून. मैं लाऊंगा शिवाजी गो. शिवा डोंगर का चूहा. तो अफजल खान होता. अफजल्या निघाला. अपशकून झाले. महाराज साधे सुधे नाही सावध आहेत. तुळजापूरला आला. आय भवानी बताओ हमें तुम्हारी करामत नहीं तो हम हमारी करामत बताएंगे. सर्रा सर्रा कापलं गाईला नागवी माईला. सर्रा सर्रा कापलं गाईला नागवी माईला. हैवान मातला पुढं चालला पंढरपुराला. टाळ मृदंगाचा आवाज येऊ लागला. तुहा विठ्ठल बरबा तुहा माधव बरबा माधव बरबा तुहा माधव बरबा तुहा विठ्ठल बरबा तुहा माधव बरबा. टाळ मृदंगाचा निनाद होतो आहे पंढरपुरात मालकाच्या दरबारात. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी. बहुत सुकृताची जोडी कानावर टाळ मृदंगाचे निनाद पडताय. विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली पुंडली गबरला हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव राम. खानाननाद ऐकिला क्रोध खबळला पुंडली गबरला हरी विठ्ठल. खानाननाद ऐकिला क्रोध खबळला त्यानं उचलिलं पुंडली गालान. चंद्रभागे उडविलं त्याला नंगानाचं पंढरपुराला. तसाच प्रकार मोठ्या महादेवाला शिखर शिंगणापुराला. कैलास राण शिवचंद्र मौळी फणेंद्र माता मुकुटी जळा. करुण्य सिंधू भव दुःख हरी तदवीन जंबो मज गोणधारी. ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नम 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 नमः शिवाय. ओम नमः शिवाय. खानाननाद ऐकिला क्रोध खबळला. सोक्तीचा प्रहर बघा केला. मराठ्यांना देव न चवरला. आणि मग सगळे देव माझ्या शिवप्रभूच्या पाठीमाग. केला काय अंगात चिलखात डोक्याला मंदिल वाघनख बिछवा शाम्यान्यात भेटायला गेले. जसे महाराज समोरून आले. खानानं पाहिलं राजाला शिवाजी राजाला. हत्तीनं पाहिलं सिंहाला. सिंहानं पाहिलं हत्तीला.
आओ शिवाजी राजे आओ मिलो मिलो. महाराज सावध होते. खानानं पाहिलं राजाला, हत्तीनं पाहिलं सिंहाला, सिंहानं पाहिलं हत्तीला. आले जवळ भेटायला, दगा केला खानानं. कोपऱ्यात बगलेमध्ये महाराजांचं डोकं दाबलं, पण मंदिर असल्यामुळं महाराज वाचले. उजव्या हातानं कुशीत काटेरीचा वार केला. अंगात चिलखत होतं, अंगावरचा अंगरका फाटला. पण महाराजांच्या लक्षात आलं, दगा हमसे दगा, जो मर्द मरहट्टों से दगा करेगा और मिट्टी में मिल जाएगा. अस्तनीतून बिचवा काढीला, अस्तनीतून बिचवा काढीला, बिचवा काढीला, बिचवा काढीला. वाघनख होती जोडीला, वाघनख होती जोडीला, होता जोडीला, होती जोडीला. खानाचा कोथळा फाडीला, कोथळा फाडीला जिराजी कोथळा फाडीला जिराजी. बजाव बजाव दगा दगा. तिथं या सगळ्या मावळ्यांनी संघर्ष केला, पराक्रम केला. स्वातंत्र्याच्या रक्षणाला झाले तयार मावळे, तयार मावळे झाले तयार. हर हर महादेव झाली गर्जना झाले अमर. जिर रामा झाली हे जिर रामा झाली. हे दोन्ही हात जोडून बोलिये छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, भारत माता की, स्वामी विवेकानंद भगवान की, सच्चिदानंद सद्गुरु स्वामी जुगराज माऊली की. असे जे आहेत अभंगाच्या शेवटच्या कडव्यात तुकोबराय वर्णन करतात. तुका म्हणे माझा खडोताचे तुका म्हणे माझा खडोताचे सेवा. तुका म्हणे माझा खडोत्यांची सेवा. तुका म्हणे माझा खडोत्यांची सेवा. हरी माझा दैवा पार नाही, हरी माझा दैवा पार नाही, पार नाही. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. माऊली ज्ञानराज माऊली. महाराज म्हणून माझ्या बांधवांनो, माय बापा हो, दिवाळीचा आनंद सर्वांनी घ्या. गोरगरिबांना विसरू नका. प्राणीमात्रांवर प्रेम करा, आपल्या देशावर प्रेम करा. आपले मुलं जसे देवभक्त तसे देशभक्त बनवा. माझ्या ज्ञानोबराय, तुकोबराय, नाथबाबा नामदेवरायाचा हरिपाठ, गाथा, काकड आरती सगळे ग्रंथ त्यांच्या मुखोद्गत असले पाहिजे. मोबाईल जरूर वापरा, पण तो माझ्या चांगल्या सत्कार्याकरिता, ग्रंथाच्या वाचनाकरिता, इतरांना आनंद देण्याकरता वापरा. आपल्या सर्वांनी मोठ्या प्रसन्नतेनं प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करा. आपण संकल्प करा मनातल्या मनात की मी निदान 5 मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलीन. मी निदान माझ्या आयुष्यामध्ये निदान 100 नाही 50, जाऊ द्या 10 झाडं तरी लावील. त्यांना मी जगविल, मोठं करील. अरे 1 झाड जर तोडलं त्याच्या बदल्यात 10 झाडं मी लावील. मनातल्या मनात संकल्प करा. वही, पेन, शिक्षणाचा खर्च, चांगल्या पद्धतीचे संस्कार गरिबांच्या मुलांना आपल्याकडून जे होत असेल तेवढं करा. अपारा अमोपा परात्परा परमपुरुषा सर्वेश्वरा अनादि अव्यय जगन्नाथा स्वयंप्रकाशा सदोदिता स्वयंभू अलक्षा परे परता सांगित सैतोची हा वार्तेला. अपारामोपा परात्परा परमपुरुषा परमेश्वरा
शुकदास म्हणे तो मी खरा, माझ्या मी करीतो आरतीला. आरती करू ब्रह्मरूपाला, परमानंद स्वस्वरूपाला, निज रूपाला आरती करू. जय जय ब्रह्मरूपा, जय जय ब्रह्मरूपा. दिवाळीच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा, आशीर्वाद, सर्वांचं कल्याण हो. याच चिंतनाच्या बरोबर मी आपल्या सर्वांना पुन्हा पुन्हा धन्यवाद देतो. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम महालक्ष्मेच विद्महे विष्णुपत्न्येच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. एवढा मंत्र जरी ऐकला तरी तुमच्या घरामध्ये लक्ष्मी येईल, भरभराट होईल, आनंद मिळेल. याच पद्धतीनं आपण तुकोबराय ज्ञानोबराय नाथ बाबा नामदेवरायांच्या चरणी, माझ्या विटेवरच्या मालकाच्या चरणी साष्टांग प्रणिपात करूया आणि मोठ्या प्रेमानं जयघोष करूया. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. संत श्रेष्ठ नामदेव महाराज, संत जनाबाई आदिशक्ती मुक्ताबाई बहिणाबाई, स्वामी विवेकानंद की, सच्चिदानंद सद्गुरु स्वामी जुगनाथ माऊली की, अपने अपने माता पिता अबोलिले पुरे वेळे वापुडे उत्तरे करा क्षमा पराध महाराज तुम्ही नाही विचारला अधिकार म्या तुला करा क्षमा पराध महाराज तुम्ही. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा क्षमा पराध महाराज तुम्ही. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, देव तुकाराम, तुकाराम तुकाराम तुकाराम. कुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. जय.